आताच ऑफिसवरून आलेलं आहे, तर बॅग ठेवली आताच आपण इथं. तर थोडंसं सामान आणलं होतं. काय आणलं ते तुम्हाला दाखवतो. कारण रोज मी बाहेर जेवण करतो, पण आता बाहेरचं रोज रोज खाऊन कसं तब्येत खराब झाली. थोडे शेंगदाणे आणले, ब्रश खराब झाला तर ब्रश आणला, आणि काय जिरे आणले आणि तांदूळ आणले. जरा म्हणजे कसं आपल्या राईस वगैरे बनवून खाता येईल. तर आता आपण मस्त व्हेज पुलाव बनवणार आहेत. म्हणजे आपल्या गावाकडची खिचडी जसं पुण्याला व्हेज पुलाव होते. आता आपण किचनमध्ये आले. किचनमध्ये पहिलेच राडा झालेलं सगळं तुम्ही बघू शकता. पहिले आपण बघून किती घाण झालं ते पूर्ण पूर्ण आहे. ते पूर्ण पसारा पडला. आता पूर्ण आता मी एकदम क्लिअर करणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण किचनमध्ये आलेले आहेत. किचनमध्ये खूप राडा झालेला. राडामध्ये का तुफान राडा, सगळं अस्ताव्यस्त पडलेले. जिरे, ब्रश, शेंगदाणे आणि तांदूळ घेऊन आलो. आणि काय बिस्किट, मूग डाळ आणि कुरकुरे, चटणी एक, सगळं सामान होतं. पण ते कसं सगळं सामान, पण ते बायको गेली गावाकडे, हे सामान सगळं खराब झालेले. त्याच्यामुळे ते सगळं पोळे जिरे सगळे आपल्याकडे सगळं अवेलेबल. पण आता त्याला हात लावला नाही आपण 6 महिने झाले. त्याच्यामुळं सर्दी पण झाली आपल्याला. त्याच्यामुळे आपण आता नवीन सामान आणले. आता आपण मस्त घरी जेवण बनवणार आहे. तर आपण एवढे दिवस बाहेर जातो तुझ्या वेळेला, पण आता आपण घरी जेवण करणार. चला आता पहिले किचन साफ करून घेऊया, नंतर आपण कामाला लागू आपल्या स्वयंपाकाला. किचन आपलं चकाचक झालेलं आहे. सगळं साफ केलं आपण. किचन सगळं व्यवस्थित, भांडे व्यवस्थित ठेवले. तापवायचं पातेलं आपलं व्यवस्थित साफ झालेलं सगळं. आता आपण स्वयंपाक बनवूयात मजेमध्ये. कसं सगळं राडा झालेलं, पण आता किचन साफ झाले. स्वयंपाक बनवण्यापुरतं स्वयंपाक बनवूया. एक गोष्ट आठवली, पुलाव तर बनवायचा आहे, मिरची नाही. मिरची मागावं लागेल, कांदा मागावं लागेल. कांदा आहे पण हे खूप जुना कांदा.